युनिव्हर्सिटी बद्दल सांगितलं. आम्हाला सांगा ही युनिव्हर्सिटी कुठे आहे आणि कशी आहे. आता सांगितलं बघा, ही चिंचपोक युनिव्हर्सिटी आहे ना, ती एका चाळीत आहे. 10 बाय 10च्या खोलीत आम्ही 3 बाय 3ची शेती केली. पहिली गोष्ट कॅम्पस एका चाळीत, त्यानंतर 10 बाय 10च्या खोलीत 3 बाय 3ची शेती. हो बाबा, हे कसं शक्य. अहो तुम्ही काय राव, तुम्ही लई भोळ्यात बा. कुठून तुम्ही इथलं मुंबईतच आहे ना. लई भोळ्यात. त्याचं काय झालं, 10 बाय 10च्या खोलीत रेकॉर्डिंग चालू 3 बाय 3चं टेबल केलं, त्याच्यावर अशी माती पसरवली आणि केली की शेती. म्हणजे तुम्ही सांगताय 3 बाय 3च्या टेबलावरती अशी अशी माती पसरवली हो आणि शेती केली. हो, त्याच्यावरती बैल कसं चढवले तुम्ही. आवत काय राव तुम्ही, आला की नाही तुमच्या बसा बसा. हो बसा. आता काय केलं तर तुम्हाला होतं का, आम्ही काय केलं, या मातीने ना 2 उंदीर सोडले, त्यांना नाडी बांधली, त्यांना काटे चमचा फिरवला आणि फिरवलं की तुरु 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 म्हणजे म्हणायची पद्धत असते. म्हणायची पद्धत. हो अच्छा, मग आपण आता आपल्या पुढच्या मुद्द्याकडे वळूया. मग शेतीत तुम्ही पाणी कसं दिलं. आता किती आलं किती पॉइंटवर काय आम्हाला 2 बाया आहेत. अहो तसं यो 2 कामाला बाया. काम त्याचं काय आहे, आमची काम थोडं धुळ्यावाली बाई आहे ना, ती पिळत नाही होती. तर आम्ही काय केलं, ते टेबल आहे ना, तिथं आमचा लेंगा असतो, तिथं आणि त्याच्यातून मग पाणी गळलं. हो चालू आहे, कार्यक्रम चालू आहे रे, रेकॉर्डिंग करतोय. पाणी आणि पाणी पडणारे थेंब किती वाजता येतोय. ठिबक ते असे पडायचे. ओके 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 ठिबक काय ठीक आहे, चालेल. याला म्हणतात लवकर ये. ठिबक सिंचन. लवकर ये म्हणजे. बरं नव्हता. म्हणा हो. अच्छा, मग आणि तुमचे मग पीक कसे आले. तुम्ही आणलेत का काही पिकं आम्हाला दाखवायला. म्हणजे बघावं आम्हाला, लोकांना प्रेक्षकांना जरा ते पीक बघावं ना. आणलंय की ऑर्डर का दाखवा की कुठे गाडी येते. यो बघा यो. अहो यो तर भोपळा आहे. हो यो बोलत्या पद्धतीचा भोपळा. बोलत्या म्हणजे मोठ्याचं लहान करणं. बरोबर. अजून म्हणजे काही दाखवा ना. म्हणजे भोपळा बघितला, अजून काय. यो पडवळ. आणि एक दाखवतो लय मजेशीर आहे. यो कलिंगड, शॉर्टकट खायची पद्धत. हो यो कलिंगड होता जाऊन. हो शॉर्टकट खायची पद्धत, बोनसाय पद्धती काय काय का काय तुमची. बरोबर बोलला. म्हणजे आश्चर्य झालं काय खरंच. म्हणजे मला आश्चर्य वाटतं अजून यांचं नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये कसं नाही आलं, किंवा यांना रिप्लेस बिलीव्ह इट ऑर नॉट मध्ये तरी टीव्हीवरती तुम्हाला दाखवायला हवं, बरं की नाही. होय बरोबरच आहे की. मग चला आपण मला आता एक आपण शेवटचा म्हणजे प्रमुख जो प्रश्न आहे त्याच्याकडे वळूया. म्हणजे तुम्ही आता आम्हाला प्रेक्षकांना दाखवलं बोनसाई पद्धतीबद्दल. मग तुम्हाला या बोनसाई पद्धतीची प्रेरणा कोणी दिली आणि तुम्ही याचा पहिलं एक्सपेरिमेंट कोणावर केलं. आता सांगतो बघा, तुम्ही विचारलंय ना. हो तर नंतर चालत तेव्हा सॉल्व होईल आपलं. हा बोनसाई पद्धतीचा पहिला प्रयोग म्हणजे आईवर केला. आईवर. होय स्वतःच्या आईवर. होय काय सांगता काय. काय म्हणजे आई आहे का. आले. हो आलंय की. बोलवा की. अगे कमळे. अहो तुमची मुलगी आली आहे. सोनू मोजू गुल्लू गुल्लू. अरे आमची मुलगी याची आई आहे. ही आमची आई. हिनं आजपर्यंत आम्हाला पुढे गेलो आणि आजपर्यंत हिच्यामुळेच आम्ही पुढे घेत चालू आतापर्यंत. बर चल काय रे. अरे आता आई येतोय की. धन्यवाद साहेब, धन्यवाद. लोक म्हणजे आज आपल्याकडे भालेराव साहेब आले, त्यांनी आपल्याला बोनसाई पद्धतीची जरा जाणीव करून दिली, त्याच्यासाठी मी यांचा आभार करतोय. पण आपल्यामध्ये हे यंग सायंटिस्ट बसलेले आहेत. प्रणय आहे, अनिकेत आहे, अग्र आहे, बाकीचे अजून एवढे मंडळी बसले, शरण्या, बाकी आर्या आहेत. त्यांच्यासाठी फक्त माझा एकच ॲडवाईस किंवा सजेशन, तुम्ही असं काहीतरी करा. बोनसाई पद्धतीचा शोध अजून त्याला विकसित करा, पुढे करा, पण एक सावध.